महायुती सरकारने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी डिसेंबर महिन्याचा वाटप सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात या हप्त्याचे लवकर वर्गीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार डिसेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महिलांना 9 वर्षाची भेट देत सरकारने या हप्त्यासाठी तब्बल 3500 कोटींची तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता 2 टप्प्यात देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 2,35,00,000 महिलांच्या खात्यात 1500 रुपये प्रमाणे रक्कम जमा होईल. निवडणुकीपूर्वी सादर केलेल्या 25 लाख नवीन अर्जांची छाननी सुरू असून ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या महिलांना ही निधी वाटप केला जाईल. जुलै ते नोव्हेंबर कालावधीत रक्कम वाटप योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या 5 महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक महिलेच्या 1500 रुपये प्रमाणे एकूण 7,500 रुपये तिच्या खात्यात जमा करण्यात आले होते. विशेष म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता निवडणुकीमुळे आधीच ऑक्टोबरमध्ये वर्ग केला होता, तर 2100 हप्ता कधी मिळणार? महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान महिलांना दिलेले एक वचन म्हणजे या योजनेचा मासिक हप्ता 1500 वरून 2100 करण्याचे. त्यामुळे महिलांच्या 6व्या हप्त्यात प्रचंड उत्सुकता होती. मात्र डिसेंबर महिन्यातही हप्ता 1500चा मिळणार आहे. हप्ता वाढवण्याचा निर्णय आता मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे. महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स माजी ट्विटर या प्लॅटफॉर्मद्वारे योजनेच्या पुढील वाटचालीची माहिती दिली. त्यांच्या मते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महिला सशक्तीकरणाचे हे महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. महिलांना 2 टप्प्यात लाभ मिळणार. डिसेंबर हप्त्याचे वितरण 2 टप्प्यात होत असून पहिल्या टप्प्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात निधी जमा होईल. नव्या अर्जदार महिलांची तपासणीनंतर निधी वर्ग केला जाईल. माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी आर्थिक मदत योजना ठरत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण व निम्न आर्थिक स्तरावरील महिलांना या योजनेमुळे आधार मिळत आहे. निवडणुकीपूर्वी महिलांच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासाला आधार देत सरकारने ही योजना यशस्वीपणे राबवली आहे. योजनेचे दीर्घकालीन फायदे आणि संभाव्य विस्तार लक्षात घेता मार्च अर्थसंकल्पात 2100च्या हप्त्याचा निर्णय महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वाचा ठरेल.